श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर समर्थ रामदास स्वामी हेलावून गेले. सर्व धातू पात्रांचा वापर बंद केला. मृत्तिका पात्र आणि फक्त दूध घेऊ लागले. समर्थ चाफळला होते. गडावर जाण्याचा संकल्प केला, कारण चाफळमध्ये काही झाले तर स्वामींच्या नादात भक्तगण रामाचे वैभव विसरतील. रघुपतीपेक्षा लोक माझे महत्त्व वाढवतील, म्हणून गडच ठीक आहे असे म्हणून रामाचा निरोप घेतला आणि रामाकडे मागणे मागितले. या देहाकडून सेवा करवून घेतलीस, मीही ती केली. आता एक मागणे आहे एकची मागणे, कृपा करोनी देणे. ज्यासी दर्शनाची इच्छा, त्याची पुरवावी आस्था. राघवाने मागणे मान्य केले, पण अट घातली. 13 अक्षरी या मंत्राचा जप करील जो साचा, त्याची संख्या 13 कोटी. होता भेटेन मी जगजेठी. समर्थ चाफळकरांचा निरोप घेऊन सज्जनगडावर आले. बरोबर उद्धव स्वामी होते. कल्याण डोम गावाला परत गेले. जवळची माणसे जवळ असली की जाण्यात अडचण येते. चाफळ मठाची व्यवस्था उद्धवला लावून दिली, पण ही निर्वानिरव लक्षात आली नाही कोणाला. अक्का अस्वस्थ होत्या. काहीही विचारले तरी रघुरायाची इच्छा म्हणत समर्थ. माघ पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा, पण पुरणवरण गव्हाची खीरसुद्धा नाकारली समर्थांनी. जे जे लोकांना सांगावेसे वाटते ते लिहून काढले. पुन्हा वाचन झाले आणि ते मूळ ग्रंथाला जोडले. अर्धवट कामे पूर्ण करण्याची गडबड केली. 20वा दशक सुरू झाला. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. भक्तांचेनी स्वाभिमाने, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. माघ वद्य प्रतिपदेपासून दूध आणि पाणी सुद्धा बंद केले. गडावर गर्दी वाढू लागली. समर्थ पलंगावर बसलेले असत. नामस्मरण चालू असे. अक्कांनी गलबलून विचारावे, हे प्रयोपवेशन कशासाठी? वद्यपंचमी उजाडली. समर्थ विशेष प्रसन्न दिसले. अक्कांना म्हणाले, आज रामराया आपल्या पायांनी गडावर येत आहेत. त्याचे स्वागतात काही उणीव नको. सर्वांना वाटले समर्थांना भ्रम झाला आहे, पण तंजावरहून खरोखर व्यंकोजी राजांनी पाठवलेल्या मूर्ती गड चढून येत होत्या. त्याच्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीतामाईंची आजची जी मूर्ती आहे ती होती. लगबगीने तयारी होऊन उत्तम स्वागत झाले. दूध, पाणी, ढोल ताशे, सनई चौघड्या, पायघड्या, झांज चिपळ्या सर्व वाद्ये होती. आनंदी आनंद होता. षष्टीचा दिवस गेला. मध्येच समर्थ म्हणत, सिंहासन पर बैठे राम, कपी आये है तमाम. पीछे ठाड़े है हनुमान, करे या नौकरी.
दम लागायचा. अक्का उद्धव पुढचे पूर्ण करायचे. पुढे समर्थ म्हणाले, रविकुल टिळकाचा वेद सन्निध आला, तदुपदी भजनासी पाहिजे सांग केला. असे म्हणून समर्थ थांबले. त्यांची प्रसन्नता पाहून उद्धव स्वामींनी श्लोक पूर्ण केला. अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी, बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी. त्याच क्षणी अक्का चरकल्या. रामरायाने नवमीची सूचना तर दिली नसेल ना? एवढा सहवास होऊनही बोध झाला नाही का? हा देह सोडणे म्हणजे मृत्यू नव्हे, ते देह परिवर्तन आहे. उद्धव म्हणतात, आम्ही सामान्य, आपलं सगुण रूप समोर असावी ही इच्छा वावगी आहे का? पूजा करावी वाटली, सल्ला विचारावा वाटला, दर्शन ह्यासाठी कुठे जाणार? समर्थ सांगतात, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी, पण मी आहे जगजीवनी निरंतर श्रीराम. माझ्याशी हितगुज करावे वाटले तर आत्मा रामदासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध असताना धरावा खेद, भक्तजनी श्रीराम. समर्थ शेजघरात आले. समर्थांनी शेल्याने झाकलेल्या मूर्ती घेऊन त्यांचा शेला बाजूला केला. मूर्ती उच्चासनावर ठेवल्या. त्यांच्या डोळ्यावरचे मेण समर्थांनी काढले. जणू त्याच क्षणी प्राणप्रतिष्ठा झाली. गुरु शिष्याची नजर भेट झाली. ये हृदयीचे ते हृदयी विराजमान झाले. दगदग होऊन समर्थ पलंगावर बसले. म्हणाले, रामराया, एवढ्या लांबून येण्याचे श्रम केले, मला नेण्यासाठी स्वतः आलात. माघ वद्य नवमी उजाडली. समर्थ उठले. राममूर्तींना नमस्कार केला आणि स्नान केले आणि समर्थ शेजघरात आले. बाहेर पटांगणात श्रीराम जय राम जय जय राम चा गजर अखंड चालू होता. शनिवारचा दिवस होता. 2 प्रहराची वेळ होती, म्हणजे दुपारी 12ची वेळ होती. माघ वद्य नवमी 6 फेब्रुवारी 1683 वार शनिवार. माझी काया आणि वाणी याची आठवण समर्थांनी सर्वांना परत करून दिली. सर्वांना बाहेर बसायला सांगितले. गोपी चंदन लावले. गळ्यात तुळशी माळ. तेजपुंज मूर्ती. लंगोटीवर खाली पद्मासनात बसले. ध्यान लावले. अक्कांना हुंदका आला. समर्थ उत्तराभिमुख बसले होते. ही त्यांची समाधी अवस्था होती. खणखणीत आवाजात समर्थ 3 वेळा श्रीराम 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 म्हणतात. त्यांच्या त्या गंभीर आवाजाने जणू आकाश हेलावले. तो कोदंडधारी सीतापती लगबगीने तिथे आला. त्याने आपल्या परमप्रिय लाडक्या भक्ताला, आपल्या नारायणाला आपल्या बाहूत कवटाळले. राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया दुजा, नुरेच ते धामी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.